नमस्कार मित्रांनो, बघा परीक्षेच्या दृष्टिकोनातून कॉन्स्टिट्यूशनल आणि नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज हा खूप महत्त्वाचा टॉपिक असतो. ठीक आहे, त्यापैकी आपण सर्वप्रथम परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज त्याबद्दल बघणार आहोत. ठीक आहे, तर कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज म्हणजे टोटल जवळजवळ 12 ते 13 बॉडीज येतात. त्याबद्दल आपण एक एक करून शॉर्टमध्ये लवकरात लवकर आपण हे करू. ठीक आहे, बघू. सर्वप्रथम बघा फायनान्स कमिशन. फायनान्स कमिशनबद्दल जे महत्त्वाचं आर्टिकल आहे ते आहे आर्टिकल कॉन्स्टिट्यूशनचं 280. ठीक आहे, 180 आर्टिकल अंतर्गत त्याची स्थापना केली जाते. ठीक आहे, याची रचना 180 आर्टिकल थ्रू दिलेली आहे. आणि 180 आर्टिकल थ्रू हे जे बॉडी आहे ते कोणती, तर कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे आणि क्वासी ज्युडिशियल. ठीक आहे, क्वासी ज्युडिशियल बॉडी आहे. तर क्वासी ज्युडिशियल म्हणजे अर्धन्यायिक. ठीक आहे, अर्धन्यायिक म्हणजे याला जे सिव्हिल कोर्टाला जे अधिकार असतं ते सर्व अधिकार याला असतं. ठीक आहे, समज द्यायचे वगैरे आणि बोलवण्याचे वगैरे किंवा कागदपत्र कोणाकडून मागू शकतात ते सर्व अधिकार त्याला असतात. ठीक आहे, त्यानंतर आर्टिकल 281 महत्त्वाचं आहे. यामध्ये रिकमेंडेशन्स दिलेले आहे. ठीक आहे, फायनान्स कमिशनबद्दल रिकमेंडेशन दिलेलं आहे. कॉलममध्ये 2 महत्त्वाच्या कॉलम लक्षात ठेवा. एक वारंवार विचार 280 आणि 281. त्यानंतर बघा कंपोजिशन. फायनान्स आयोगमध्ये किती लोक असतात, तर ही बॉडी 1+4ची बॉडी असतं. ठीक आहे, एक चेअरमॅन प्लस 4 मेंबर. ठीक आहे, याची नियुक्ती कोण करते, तर प्रेसिडेंट यांची नियुक्ती करतात. ठीक आहे, त्यानंतर बघा सर्वसाधारणपणे हे 5 वर्षासाठी नियुक्त केले जातात फायनान्स कमिशन. पण ठीक आहे, याचे जो पिरियड असतो तो प्रेसिडेंट ठरवत असतात. ठीक आहे, त्यानंतर ही जे आहेत ही रिअपॉइंटमेंटसाठी एलिजिबल असतात. ठीक आहे, एकदा यांचं टर्म संपली की एकदा फायनान्स कमिशनची टर्म संपली की ते पुन्हा रिअपॉइंटमेंट होण्यासाठी एलिजिबल असतात. ठीक आहे, एलिजिबल लक्षात ठेवा. त्यानंतर बघा कॉन्स्टिट्यूशनने पार्लमेंटला फुल अधिकार दिलेले आहे त्यांच्या क्वालिफिकेशनबद्दल, क्वालिफिकेशन डिटरमाइन करण्याबद्दल आणि मॅनर ऑफ सिलेक्शनबद्दल. ठीक आहे, कशा प्रकारे त्यांचं सिलेक्शन होईल, मॅनर ऑफ सिलेक्शन, हे सर्व अधिकार पार्लमेंटला दिलेले आहे कॉन्स्टिट्यूशनने. ठीक आहे, कायदा करून ते प्रस्तावित करू शकतात की कोणतं क्वालिफिकेशन असेल आणि त्यांचं सिलेक्शनचं मॅनर कशा प्रकारे असेल. ठीक आहे, आता बघा क्वालिफिकेशन बघा. ठीक आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. मेन्समध्ये प्रश्न आलेला होता की जे चेअरमॅन असतात ते पब्लिक अफेअरमध्ये ठीक आहे तज्ज्ञ पाहिजे. ठीक आहे, त्यामध्ये त्यांचा चांगला एक्सपिरियन्स असला पाहिजे. ठीक आहे, पब्लिक अफेअरमध्ये चेअरमॅनचा. ठीक आहे, ते लक्षात ठेवा. त्यानंतर जे 4 मेंबर असतात, 4 मेंबर जे असतात त्यापैकी जे पहिले आहेत, ठीक आहे, ते एक तर हायकोर्टचे जज असावे किंवा त्यासाठी लागणारं क्वालिफिकेशन. ठीक आहे, क्वालिफिकेशन ॲज अ सेम म्हणजे त्यासाठी हायकोर्टच्या जज होण्यासाठी लागणारं क्वालिफिकेशन त्यांनी असलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर दुसरे जे मेंबर आहेत त्यांना फायनान्स अँड अकाउंटचं नॉलेज असलं पाहिजे. त्यानंतर तिसरे जे मेंबर आहेत त्यांना फायनान्शियल मॅटरचं ठीक आहे एक्सपिरियन्स असला पाहिजे, एक्सपिरियन्स इन फायनान्शियल मॅटर. आणि जे चौथे आहेत ते स्पेशल नॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. इकॉनॉमिक्समध्ये स्पेशल नॉलेज पाहिजे, एक फायनान्शियल मॅटर आणि फायनान्स अँड अकाउंटमध्ये एक नॉलेज पाहिजे. त्यानंतर हायकोर्टचे जज असावे किंवा त्यासारखं हायकोर्टचे जजसाठी लागणारं क्वालिफिकेशन त्यांच्याकडे असलेलं पाहिजे. ठीक आहे, हे झाले चेअरमॅन आणि मेंबरसाठी क्वालिफिकेशन. चेअरमॅनचं लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे की ते पब्लिक अफेअरमध्ये तज्ज्ञ पाहिजे. ठीक आहे, असं दिलेलं आहे क्वालिफिकेशन कॉन्स्टिट्यूशनमध्ये. त्यानंतर बघा फंक्शन्स. फायनान्स कमिशन जे आहे ते प्रेसिडेंटला विविध गोष्टीवर रिकमेंडेशन देत असतं. ठीक आहे, जसे की टॅक्सेस डिस्ट्रीब्युशन, त्यानंतर प्रेसिडेंट जे काही मॅटर त्यांना किंवा कोणत्या गोष्टीबद्दल जे काही विचारणा करेल त्याबद्दल त्यांना ते हे असतं बंधनकारक असतं की त्यावर ते माहिती देतील म्हणजेच. ठीक आहे, मॅटर रेफर्ड बाय प्रेसिडेंट. ठीक आहे, त्यानंतर स्टेट फायनान्स कमिशनच्या रिकमेंडेशनवर ते स्टेट फंडला मेजर करत असतात. ठीक आहे, स्टेट फंडवर
देखरेख ठेवून त्यांचं मूल्यमापन करत असतात. त्यानंतर बघा जे फायनान्स कमिशन जे नियुक्त केलेले होते आतापर्यंतचे, ठीक आहे. त्यानंतर पहिलं जे फायनान्स कमिशन होतं ते होतं, त्यांचे अध्यक्ष होते NC नियोगी, ठीक आहे. तर नियोगी कमिशन ते 1951मध्ये नियुक्त केलं होतं आणि त्यांचा कार्यकाळ जो होता तो 1952 ते 57पर्यंत या वर्षासाठी त्यांनी अहवाल दिलेला होता, ठीक आहे. पहिलं. त्यानंतर दुसरं लक्षात ठेवा के संथानम, ठीक आहे. के संथानम 57 ते 62 कार्यकाळासाठी त्यांनी रिपोर्ट दिलेलं होतं, ठीक आहे. त्यानंतर हे जोड्या लावासाठी विचारतात, ते खूप महत्त्वाचं आहे. 12वा आता जे रिसेंट आहेत ते, ठीक आहे. जे 12वा आयोग आहे तो, आता हे बघा हे 2 आयोग झाले, नियोगी आणि संथानम. त्यानंतर 12वा आयोग जो होता रंगराजन आयोग, तर ते 2005 ते 10 वर्षासाठी रिपोर्ट दिला होता. त्यानंतर 13वी कमिशन जी होती विजय केळकर, ठीक आहे. ते 10 ते 15 या वर्षासाठी त्यांची रिपोर्ट दिली होती. त्यानंतर 14वी कमिशन लक्षात ठेवा YV रेड्डी, ठीक आहे. रेड्डी फायनान्स कमिशन. त्यानंतर हे होती 15 ते 20 या कार्यकाळासाठी. आणि जे आता रिसेंट शेवटची आहे 15वी फायनान्स कमिशन, ते होती NK सिंग यांच्या अध्यक्षतेखाली, ठीक आहे. तर हे 4 लक्षात ठेवा, जोड्या लावायला याच्यावर प्रश्न आलेला होता. तर हे 21 ते 25, ठीक आहे, या कार्यकाळासाठी नियुक्त केले गेले होते, ठीक आहे. लक्षात ठेवा हे पूर्णपणे, ठीक आहे. इथे फायनान्स कमिशन हा टॉपिक संपलेला आहे. लगेच आपण नंतर दुसरा कॉन्स्टिट्यूशनल बॉडीवर एक लेक्चर घेऊन येऊ, ठीक आहे, शॉर्टमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. एवढंच इम्पॉर्टंट आहे, जास्त काही करण्याची आवश्यकता नाही. आणि प्लीज सबस्क्राईब करा आवडलं असेल तर. थँक्यू.